नितेश राणेंनी पदभार स्वीकारलेला आहे। मत्स्य व बंदर विकास खात्याचा पदभार नितेश राणे यांनी स्वीकारलेला आहे। खरं तर आज बरेच मंत्री हे आपापला पदभार स्वीकारतायत, त्यात आता नितेश राणेंनी सुद्धा आपला मत्स्य आणि बंदरे विभागाचा पदभार हा स्वीकारलेला आहे। नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा पदभार हा स्वीकारलेला आहे। मंत्रालयामध्ये हा पदभार स्वीकारण्यात आला। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। मंत्रालयामध्ये नितेश राणे पोहोचले त्यावेळची ही दृश्य। नितेश राणेंनी आपला पदभार स्वीकारलेला आहे। मत्स्य व बंदर विकास खात्याचा पदभार हा त्यांनी स्वीकारलाय, त्याची ही दृश्य आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर खाते वाटप झाल्यानंतर काल नितेश राणे यांचं तळ कोकणात जंगी स्वागत करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज नितेश राणे थेट मंत्रालयात आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या कार्यालयाचा ताबा जो आहे तो घेतलेला आहे आणि पदभार स्वीकारलेला आहे। पदभार स्वीकारतात नितेश राणे ऍक्शन बोर्डमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले। मत्स्य आणि बंदर विकास ते सर्व प्रमुख अधिकारी जे आहेत त्यांना त्यांनी केबिनमध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडून खरं तर या विभागाचा ते आढावा घेत आहेत। अर्थातच पहिली टर्म आहे त्यांची मंत्रिपदाची, त्यामुळे ते अर्थातच सर्व मंत्री अधिकाऱ्यांकडून खरं तर आढावा घेतात आणि काही वेळापूर्वीच त्यांनी हा पदभार जो आहे विक्रांत स्वीकारलेला आहे। बरं, धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी। नितेश राणे यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे। मत्स्य व बंदर विकास खात्याचा पदभार हा नितेश राणे यांनी आज